पदाप्रमाणे यंदाही मालेगाव युवा संघटनेतर्फे होलिका दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले। या ठिकाणी एकच सांगेल, नेहमीच या उत्सवातून फक्त उत्सव साजरा न करता नवीन संदेश देण्याचं काम, या प्रशासनाची कान उघडणी करण्याचं काम या ठिकाणावरून नियमित करण्यात येत आले आहे। मनपामध्ये मालेगाव शहरात जो काही भ्रष्टाचार चालला आहे त्या भ्रष्टाचाराची वाचा फोडण्याचं काम या ठिकाणावर होते। रस्ते खोदून मालेगाव शहरात जी धूळ झालेली आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी टक्केवारीमुळे मनपाची बरबटली गेलेली आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी जे ठेके दिले गेलेले स्वच्छतेचा बोरबाजा वाजलेला आहे। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मालेगाव शहरात विकासाची वाट न धरता कुठेतरी फक्त वाद या ठिकाणी लोकप्रतिनिधी करण्याचा प्रयत्न करत आहे। स्वाभाविक आहे, आज होलिका दहनाचा दिवस आणि त्याबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही या ठिकाणी स्मरण करत असतो। हा मास आहे आणि ह्याच दिवशी माजी आमदार आसिफ शेख संभाजीनगर या ठिकाणी जाऊन त्या औरंगाच्या कबरीवर माथा टेकतात आणि एकीकडे सांगतात की आम्ही जातीवादी नाही। हा जातीवाद नाही तर काय? छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी छळले अशा औरंगाचा आम्ही कदापि उदो होऊ देणार नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी या अशा मानसिकतेचा जे नेहमीच औरंगजेबाचा उदो करतात, टिपू सुलतानचा उदो करतात, या अशा मानसिकतेचा आम्ही निषेध करतो आणि या मानसिकतेचं दहन या ठिकाणी आम्ही करत आहोत। या मानसिकतेचं दहन झालंच पाहिजे, या मानसिकतेचं दहन झालंच पाहिजे। ऍक्सिडेंट झाला माझा।